नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। विदर्भातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडामध्ये लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया तालुका कळमेश्वर शाखा यांच्या वतीने आयोजित लोककलावंतांच्या राष्ट्रीय गायन मेळावा यशस्वीरित्या पार पडला। या कार्यक्रमात तब्बल 300हून अधिक भजन मंडळांनी सहभाग घेतला आणि आपल्या मधुर भजनांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य राजकुमार घुले यांनी भूषवले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन रुक्मिणी देवस्थान ट्रस्टी रविभाऊ पवार विठ्ठल, धापेवाड्याच्या सरपंच मंगलाताई राजेश शेट्टे, उपसरपंच मंगेश भाऊ माले तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेताताई रहांगडाले या मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केले। भाजप नेते राजीव पोद्दार यांनीही कार्यक्रमात हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमात ग्रामीण भागातून आलेल्या अनेक महिला आणि पुरुष भजन मंडळांनी विविध भजने सादर केली। विविध लोककला प्रकारांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले। भजनांसोबतच लोकनृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचाही कार्यक्रमात समावेश होता। हा मेळावा ग्रामीण भागातील लोककला आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याला उपस्थित या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष जे सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून लोककलावंतांना त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम करतायत, लोककलावंतांचं संघटन मजबूत करण्याचं काम करतायत असे सन्माननीय राजकुमारजी घुले, कार्यक्रमाचं सुंदर संचालन करणारे आमचे सहकारी सन्माननीय प्रमोदजी बागडे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय लोककलावंत मंचाचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला माहिती आहे की वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी रिस्पॉन्स या लोककलावंतांच्या मेळाव्याला मिळालेला आहे। 400 त्या ठिकाणी भजन मंडळ या आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। मी आपणा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मला माहिती आहे की एकीकडे गरमी आहे, दुसरीकडे गर्दी आहे आणि आता तुम्हाला एकेकाला आपली त्या ठिकाणी कला दाखवण्याची घाई झालेली आहे। आजचा जो मेळावा आम्ही जो सादरीकरण सोहळा या ठिकाणी घेतला, खऱ्या अर्थाने आम्हाला समाजापर्यंत एक चांगला संदेश आम्हाला या लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून न्यायचा आहे। कारण या देशामध्ये जर पाहिलं आपण ते 70 वर्षे अगोदरची जी कल्चर होती ती कल्चर आज नाही। कारण ज्या 64 कला आहे ह्या हळूहळू लोप पावत आहे आणि लोप पावत असल्यामुळे समाजामध्ये जे एक दुरीचं वातावरण निर्माण झालं आहे की समाजामध्ये काय झालं आहे की नातवाला आजीचं आकर्षण राहिलं नाही, आजोबाचं राहिलं नाही, काकाचं राहिलं नाही, आत्याचं राहिलं नाही, मामाचं राहिलं नाही, कुणाचं राहिलं नाही। याचं कारण असं आहे की ह्या 64 कला लोप पावल्यामुळे ही समाजाची जी वाईट स्थिती झाली आहे त्या वाईट स्थितीला कुठंतरी दुरुस्ती करण्याचं काम, कुठंतरी समाज पुन्हा 70 वर्षाच्या अगोदर जी कल्चर होती ते कल्चर आली पाहिजे, हाच दृष्टिकोन लोककला सेवा मंडळाचा आहे। लोककला सेवा मंडळ मागच्या 5 वर्षापासून नागपूर जिल्ह्यात, विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये 64 कला पुनर्जीवित करण्याचं काम करते आणि म्हणून त्याच दृष्टिकोनातनं आजचा धापेवाडाचाही मेळावा त्याच दृष्टिकोनातनं आम्ही तो घेतला आहे। अनेक मेळावे जवळपास 400 ते 450 मंडळ या ठिकाणी वेगवेगळ्या नागपूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातून आले आहे आणि म्हणून ही कला जीवित राहण्याचं काम खऱ्या अर्थाने मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तर करतोच, पण आमचे लोककला सेवा मंडळाचे जे पदाधिकारी आहे नागपूर जिल्ह्यातले असो, विदर्भातले असो, महाराष्ट्रातलो सर्व मंडळी या ठिकाणी जोमानं समाजापर्यंत हा जो संदेश आहे हा संदेश देण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी करते आणि आम्ही सादरीकरण सोहळ्यामधून सुद्धा तोच संदेश आम्ही देतो। गावी लोककलावंतांचं सादरीकरण सोहळ्याचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं तर भजन मंडळाच्या माध्यमातून आजच्या युगात जर आपण पाहत आहोत तर कला ही लुप्त होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आपण कलेला जिवंत ठेवण्याचं काम या सादरीकरण सोहळ्याच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि महिला सशक्त कशी करू शकतो, अशक्त नाही तर सशक्त महिला म्हणून आपण महिला जागृतीचं मंडळाचं काम
जागृतीकरणाचं काम आज आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यामुळे लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून आज आपण सादरीकरण सोहळ्याचं आयोजन करीत आहोत. मी विदर्भाध्यक्ष महिला प्रमिला भीमराव वाकोडे. आज या ठिकाणी जो लोककला सेवा मंडळाचा जो कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम कधी कोणी डोळ्यांनी बघणार नाही इतका चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम झाला. ज्यावेळेस मी या ठिकाणी जोडली लोककला सेवा मंडळाला, त्यावेळेस एक नदी होती, ती वळण घ्यायची होती. पण आजचा कार्यक्रम बघून असं वाटत आहे की या ठिकाणी पूर्ण महासागर उसळलेला होता. आणि हे जे सर्व या आजचे जे हे होते, तर ते आमचे जे सर आहे राजकुमार घुले साहेब, आमचे श्वेता मॅडम आहे, यांच्या प्रयत्नांचं हे यश आहे असंच मला म्हणावं लागेल. आणि मी आज जो बघितला तो उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. आणि अभिमान वाटतो आम्हाला महिलांना की आम्हाला एवढा चांगला मंच आणि एवढे चांगले आम्हाला सहकारी या ठिकाणी लाभलेले आहेत. धन्यवाद. विदर्भाचा पंढरपूर आहे आणि हा कार्यक्रम घडावा असं मलाही काही वाटत नव्हतं. माझी इच्छा होती का आज नाही नंतर ते एखाद्या महिन्याने घेऊ, पण एकादशीचा दिवस रविवार दिवस पाहून घेऊ. अचानक याने हॉलची तारीख घेतली. नंतर मी कॅलेंडर पाहायला गेलो, अरे एकादशच दिसले, अरे रविवार दिवस. मी पांडुरंगाचे का लिहिला बा. अजून आमच्या गावात विठ्ठल मंदिरात बी कार्यक्रम चालू आहे. हो ना, हा एका दिवस व्हायला लागला. मी या कलाकार्यामध्ये 35 वर्ष झालं कार्य करून राहिलो. लोककलेची सेवा, कोणाला मार्गदर्शक करून देतो, कोणा महिना कसा मिळायचा बा त्यांना मी मार्गदर्शक करतो. 4-5 गावाचे प्रमाणपत्र आणणं, हर मेळाव्याला जाणं, आपण आपला फोटो घेणं, अशा पद्धतीनं आपले जे कार्य तुम्ही फाईल बनवाल. 50 वर्ष झाल्यानंतर तुम्ही फाईल टाकू शकता, नंतर तुम्ही आपलं कार्य करू शकता. या लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून जो कार्यक्रम घेतला जात आहे त्यामध्ये 64 प्रकारच्या कला आहेत. आणि त्या 64 प्रकारच्या कलापैकी गंमत, भारूड, भजन, डहाका अशा अनेक प्रकारच्या कला यांचं सादरीकरण आम्ही या धापेवाडा नगरीमध्ये 19 दिनांकाला सादरीकरणाचा सोहळा जाहीर केला. आणि त्या सोहळ्यामध्ये आज 300 ते 350 भजन मंडळ इथे अपेक्षितनुसार उतरले आणि हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. हे लोककलावंत संघटना ऑल इंडिया धापेवाडा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. याचं एक कारण आहे, आपण हा मेळावा कशासाठी घेतलेला आहे. हा मानधन समिती लेवलवरती कार्यकारी असून यांच्यापर्यंत आपल्याला कलाकाराची जाणीव ठेवता, कलाकारांना प्रोत्साहन करून आपण त्यांना केंद्रापर्यंत न्यायचं काम करत आहे. आणि मानधन समितीवर जे बसलेले पदाधिकारी आहे यांना मी निवेदन करतो की खेड्यापाड्यातून हे कला वंचित असल्यामुळे आपण त्या कलेची जोपासना करत आहोत. हे जोपासना करून त्या कलावंतांना शासनाकडून येणारा निधी, येणारा फंड त्या कलावंताला भेटला पाहिजे, त्यासाठी आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी किती आंबोरा, जीवनापूर, काटोल, कचेरी, सांगा कमसे कम 265 मंडळ आलेले आमच्या धापेवाड्यामध्ये. 265मधून आम्ही सगळ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना शाल, सिंबल, खडीगमतीचा कार्यक्रम आयोजित केला. 3 मंडळ आले. राष्ट्रीय सचिव व्यंकटरावजी गजबी आले, त्या ठिकाणी माणिकशाहीर देशमुख आले, त्या ठिकाणी उर्मिलाताई चौधरी आल्या, बुद्रुक डोंगरीवरून आलो. त्यांना आम्ही शाल, श्रीफल देऊन त्यांचं स्वागत केलं. आणि स्वागत करून त्या ठिकाणी आम्ही सर्वांना एक प्रमाणपत्र देऊन त्यांचं शाल, श्रीफल देऊन स्वागत करण्यात आलं. त्याचप्रमाणे आपल्याला हे कलावंताची जाणीव ठेवून कलावंतांना शासनाकडनं येणारा मानधन म्हणून मानधनच्या रूपामध्ये त्या कलाकाराला जे काही मानधन सरकारच्या निधीतून येत आहे ते मानधन आपल्याला कलाकाराला देण्यात यावं. आणि त्याचप्रमाणे या धापेवाड्यामध्ये विठ्ठल रुक्माई पंढरपूर नगरी, आपण विदर्भाचं दुसरं पंढरपूर म्हणतो, त्या विठ्ठल रुक्माईच्या आशीर्वादाने आणि कलावंताच्या आशीर्वादाने या धापेवाड्यामध्ये आपण कलावंताचा मेळावा आयोजित केला आहे. कशासाठी की जेणेकरून कलावंत हा आपल्या खेड्यापाड्यातून जागृत होऊन वंचित राहिला पाहिजे नाही, बरोबर आहे. त्यासाठी आपण या कलावंताचा सादरीकरण सोहळा ऑल इंडियाचा मेळावा घेतलेला, बरोबर. त्या निमित्ताने आपण खेड्यापाड्यातून आलेल्या कलावंताचा शब्द, त्याची काय समस्या आहे हे सरकारला
पोचवण्याचं काम आम्ही ह्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून करत आहोत। त्याचप्रमाणे कलावंतांना येणारा निधी जे बी काही मानधन भेटते ते मानधन त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम सरकारने करावं अशी माझी मागणी आहे। त्याचप्रमाणे धापेवाड्यातनी आम्ही पदाधिकारी आयोजक समितीचे सदस्य आमचे आयोजक समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वररावजी गावंडे हे आम्हाला भरपूर सहकार्य करतात आणि पदाधिकाऱ्यापर्यंत एक एक कागद गोळा करून ह्या बालकलाकारापासून तर वयाच्या 65व्या कलाकारापर्यंत ते प्रोत्साहन करण्याचं काम करतात, मदत करतात की जरी करता एखादा वंचित कलाकार असला त्या कलाकाराचं मानधन भेटलं पाहिजे त्याच्यासाठी सातत्यानं ते मेहनत करतात। रात्रदिवस मेहनत करून त्यांना सांगतात का आपल्याला कलावंताची जोपासना करून सरकारपुढे आपल्याला हे मागणी मानाची आहे। सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करू नका, याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। हे माझी सर्व ऑल इंडिया कलावंताच्या पदाधिकाऱ्याच्या आणि धापेड्याच्या याच्याकडनं माझी आग्रहाची विनंती आहे सरकारला की एवढी आमची मागणी पुरी करण्यात यावी ही विनंती। ऑल इंडिया ह्या कळमेश्वर तालुका मी शिल्पा बुर्डे उपाध्यक्ष या कमिटीची। इथे मला हे काम होतं, इथं भव्य मेळावा झाला धापेवाड्यामध्ये आणि भव्य मेळाव्यामध्ये ज्या महिला आहे त्यांच्या येण्याने इतका आनंद वाटलं आणि त्या महिलांची काळजी घेणं हे माझ्याकडे होतं आणि त्यांना काही म्हणजे त्यांचा उत्साह वाढवणं, त्यांच्यासोबत बोलणं हे मला इतकं आवडलं आणि त्या महिला इतक्या आनंदित आहे की त्यांना इथं धापेवाड्यामध्ये कार्यक्रम झालं आणि मेळावा घेतला, इतके छान ते राहिले आणि खूप छान त्यांनी मार्गदर्शन केले। मी पण त्यांच्यासोबत राहिली आणि खूप छान इथं भव्य मेळावा झाला। आजपर्यंत असा मेळावा धापेवाड्यामध्ये कधीच झालेला नाही आहे। आम्ही धापेवाडा येथे आयोजित हा लोककलावंताचा कार्यक्रम लोकांसाठी जो इथं होऊ घातलेला आहे आणि चांगल्या प्रकारे सादरीकरण झालं। भरगच्च लोकांनी आम्हाला साथ दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। आम्ही या गावामध्ये मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये आमचे जे बी कलाकार बंधू सहभागी झाले त्यांना सर्वांना मी सर्वपल्ले नमस्कार करतो। त्याच्यानंतर आम्हाला जो बी या गावामधून सहकार्य भेटलं, मी ह्याच गावचा माणूस असून पण माझ्या गावात जो भक्त आहे विठ्ठलाचे यांनी खूप सहकार्य केलं आणि आम्ही जे 10-12 लोक जे आहोत आमची जे पद कमिटी आहे यांनी खूप सहकार्य केलं। यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय भारत। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557।